तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे फॉर्म्स आलेले आहेत, नवीन अपडेट आले आणि नवीन अपडेट्स कसे आलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री योजनेचा जो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आहे तो आपल्याला कसा पाहायला मिळणार आणि कसा भरायचा हे पण आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार। आणि आपल्याला जे डॉक्युमेंट जे पहिले लागणार होते ते डॉक्युमेंट सरकारने काय केले, रद्द केले। भारत सरकारने जे डॉक्युमेंट पहिले सांगितले होते ते सर्व डॉक्युमेंट रद्द केले। आता त्याच्यामध्ये नवीन अपडेट आणलेले आहे, जसे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जे अपडेट आले त्याच्या बारे मी सांगणार आहोत। आणि आपल्याला काय करणार आहे, या व्हिडिओला पूर्णपणे वॉच करणं पडेल तरच आपल्याला समजणार। वॉच म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहणं पडेल तरच आपल्याला समजणार आहे। मेन मुद्दा असा येतो की आपल्याला मुख्यमंत्री लाडकी योजनेचा फायदा कसा घेणं म्हणजे आपल्याला कसं घ्यायचं आणि कसे आपले डॉक्युमेंट फिल करायचे, डॉक्युमेंट कसे भरायचे आणि डॉक्युमेंट कसे असतात, जो फॉर्म आहे तो कसा पाहायला आपल्याला मिळणार आहे, सर्व काही या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण की मुख्यमंत्री जे याच्यामध्ये बदल झालेले आणि याच्यामध्ये बदल तर झालेले आहेत मित्रांनो, मी तुम्हाला पण हे पण सांगणार आहे की जसे की पाहू शकता, मी तुम्हाला काय करणार, सर्वात पहिले जे आपली मोबाईल स्क्रीन होती ती मोबाईल स्क्रीन आपल्याला काय करणार, मी सर्वात पहिले आपल्या समोर शेअर करणार म्हणजे आपल्याला दाखवणार आहोत। तर दाखवण्यासाठी सर्वात पहिले काय करणार पडेल, मी तुम्हाला मोबाईल स्क्रीन ऑन करून दाखवतो। जसे ऑन करून पाहू शकता, जसे की मोबाईल स्क्रीन ऑन झालेली आहे। तर सर्वात पहिले काय करतो, व्हॉट्सअपवर नेतो। व्हॉट्सअपवर नेल्यानंतर तो जो फॉर्म आहे तो माझ्यापाशी फॉर्म आहे। सर्वात पहिले आपल्याला काय करणं पडेल, जे फॉर्मचे जसे की पाहू शकता आपल्याला काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत आपल्याला काय आहे, आपल्याला काही टिप्स दिलेले आहेत। लाभार्थी योजनेचे लाभार्थी जसे पाहू शकता, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातील लाभार्थी जसे की आपलं वय किती असायला पाहिजे, 21 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे, हे तर आपल्याला माहिती आहे। आता पहिले सर्वात पहिले काय होतं, 18 वर्ष होतं आणि आता काय झालं 21 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे। जसे की आपली बहीण, आपली मुलगी, आपली आई कोणी पण असो, त्यांना पण ज्यांचं वय 21 वर्ष आहे त्यांना ही योजना होती। जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ती कोणाला लागू होणार, ज्याचं वय 21 वर्ष कंप्लीट झालेलं आहे का 21 वर्ष जास्त आहे, म्हणजे 21 वर्ष जास्त आणि 60 वर्ष म्हणजे 65 वर्षाच्या अंदर। पहिले काय होतं माहिती आहे का, 60 वर्षाच्या अंदर वय असलं तर आपल्याला ही योजना नाही मिळणार असं होतं। पण आता तसं नाही राहिलं। आता काय झालं माहिती आहे का, सर्वात पहिले आता वय मर्यादा आता झाली आहे 65। मतलब 65 म्हणजे 65 वर्ष कंप्लीट असले तरी बी आपल्याला कंप्लीट मतलब 65-66 वर्ष असले तर आपल्याला या योजनेचा लाभ नाही मिळणार आहे, हे मी आपल्याला क्लिअर सांगणार। सर्वात पहिले लाभार्थी पात्रता पाहू शकता आपण। लाभार्थी पात्रता काय आहे, नंबर वन लाभार्थी पाहू शकता, लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे। म्हणजे जी महिला आहे ते महाराष्ट्राची असणे आवश्यक आहे। जे महिला आहे ते गुजरात, यूपी, बिहार या ठिकाणची नसायला हवी। म्हणजे जे महिला आहे, जी तुमची बहीण आहे ते कुठली रहिवासी असायला पाहिजे, ते महाराष्ट्रीय रहिवासी असायला पाहिजे, तरच तिला हा लाभ मिळणार, तरच ती जी योजनेचा लाभ घेऊ शकते। नंबर दोनचा अपडेट असा आहे की राज्यातील विवाहित व विधवा घटस्फोटित प्रतिक्रिया आणि निर्धारित महिला ज्यांना निराधार पगार चालू आहे, ज्यांना राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित महिला पण त्यांना पण हा पगार मिळणार आहे। सर्वात पहिले हे आपल्याला माहिती असायला हवं आहे आणि हा व्हिडिओ सर्वात पहिले काय त्या लोकांना शेअर करा, त्यांना पाठवा ज्यांना की पगारची किंवा पैशाची सर्वात जास्त जरूरत आहे, ज्यांच्यापाशी पैशाची कमी असते, ज्यांच्यापाशी पैशाची कमतरता आहे, ज्यांना या योजनेचा सर्वात जास्त लाभ मिळायला हवा आहे। तर मित्रांनो, सर्वात नंबर 3ची गोष्ट म्हणजे 21 पाहू शकता, 21 ते 65 वयोगटातील महिला, म्हणजे पाहू शकता 21 वर्ष आणि 65 वर्षाच्या अंदर, जसे की 21च्या वर आणि 65च्या अंदर ज्या महिला असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि त्या महिला या योजनेसाठी पात्रता ठरू शकतात। बँक खाते असणे आवश्यक आहे। बँक खाते कोणाचे आवश्यक आहे, सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो, बँक खाते त्या महिलेचे असायला पाहिजे ज्यांची जॉईंट खाते असतील, तर जॉईंट खाते त्याला नाही चालणार। जसे की पाहू शकता, तुमच्या घरामध्ये बहीण भावाचं जॉईंट खातं असेल किंवा आई बाबा आणि तुमचं जॉईंट खातं असेल, का तुमचं लग्न झाले ना तुमच्या पती आणि तुमचं जॉईंट खातं असेल, ते जॉईंट खातं नाही चालणार, तुम्हाला स्पेशल एक अकाउंट बनवणं पडणार। जसे की आपण पाहू शकता जॉईंट खातं नसलं पाहिजे। आणि पाहू शकता लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला हवे। तर मित्रांनो, आपलं उत्पन्न वार्षिक उत्पन्न असते ते 2,50,000च्या अंदर असायला हवे। तर तुम्ही काय करू शकता, या स्कीमचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा काय करू शकता, आपण लाभ घेऊ शकता। 2,50,000च्या अंदर जर आपलं उत्पन्न असेल तर आवश्यक कागदपत्रे मित्रांनो, मेन मुद्दा इथे येतो की आपल्याला आवश्यक कागदपत्र काय हवेत आणि हे कागदपत्र आपल्याला कुठे मिळणार। सर्व काही जे कागदपत्र मी सांगणार ते आपल्याला काय करणार आहे, पूर्णपणे आपल्याला पाहणं पडेल। सर्वात पहिली मेन एक इम्पॉर्टंट चीज येते ते म्हणजे आधार कार्ड सर्वांपाशी असते। अगर नाही आहे तर आपलं आधार कार्ड हरवलं तर आधार कार्ड काढू शकता आणि आधार कार्ड बनवू शकता।
त्या स्कीमसाठी आपण फॉर्म भरू शकता. 2 महिने आपल्याला मुदतवाढ बी दिलेली आहे. आणि 2 महिने मुदतवाढ का दिलेली आहे, कारण की लोकांचे डॉक्युमेंट्स फिल करण्यामध्ये जमा करण्यासाठी थोडा वेळ लागू शकते. त्याकरता भारत सरकारने तुमच्याकडे पण लक्ष दिलेलं आहे. जसं की पाहू शकता. आणि अधिवास पत्र सध्या अधिवास पत्र आपल्यापासून नसलं जन्म प्रमाणपत्र पण आणू शकता. जन्म प्रमाणपत्र नसलं तर तुमच्यापाशी राशन कार्ड बी असू शकते 15 वर्षाच्या आतमधलं. जसे 15 वर्षाच्या आतमधलं राशन कार्ड तुमच्यापाशी असेल तरी पण काम चालू शकतं. समजलं. तर 15 वर्ष शाळा सोडलेली प्रमाणपत्र ते बी नसलं तर शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र पाहू शकता. जसे की मी पहिले सांगितलं, अधिवास प्रमाणपत्र नसेल तर महिलेचे 15 वर्ष जे राशन आहे 15 वर्ष जुने राशन कार्ड चालेल. तर काय करू शकता माहिती आहे का, तुमच्यापाशी जर 15 वर्ष पहिलं राशन कार्ड असेल त्याने पण आपण काम भागवू शकता. तर मतदारांची ओळख पाहू शकता. मतदार ओळखपत्र म्हणजे आपलं जे वोटिंग कार्ड होती ते पण त्याला लागणार आहे. जन्म प्रमाणपत्र मित्रांनो, जन्म प्रमाणपत्र कुठे मिळतो, जसे की आपल्या आबा आजीच्या गावाला. जसे की तुमची आई असेल तर तुमच्या आईला सांगू शकता की तुमच्या आजीच्या गावात काय होत आहे, ते जन्म प्रमाणपत्र आपण घेऊन या आणि इथं काय करू शकता आपण फॉर्म आपल्या गावाला भरू शकतो. नंबर 3 पाहू शकता. जो नंबर मी तुम्हाला सांगितलं होतं राशन कार्ड ओळखपत्र, तर शाळा सोडलेला दाखला पण आपल्याला लागू शकतो. याच्यामध्ये पाहू शकता शाळा सोडण्याचा दाखला पण आपल्याला याच्यामध्ये लागू शकतो. नंबर 3चा तो उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असायला हवे. अर्जदार हमीपत्र पण आपण आणू शकता. बँक पासबुक, अर्जदार फोटो, महिले जन्म पराजय असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र. मतलब काय होऊ शकतं माहिती का, 15 वर्षापूर्वीचं मी तुम्हाला आधी सांगितलं राशन कार्ड, मतदान कार्ड, जन्म प्रमाणपत्र हे शाळा सोडण्याचा दाखला हे याच्यामध्ये लागू शकतात. तर अर्ज करण्याची पद्धत मित्रांनो पाहू शकता. अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आणि एकदम सिंपल होणार आहे. कारण की पाहू शकता अर्ज करण्याची पाहू शकता मोबाईल ॲपद्वारे पण करू शकता. मोबाईल ॲपद्वारे सेतूमध्ये पाहू शकता. मोबाईल ॲपद्वारे आता सध्या लॉन्च झालेलं नाही. हे ॲप्स लॉन्च झाल्यानंतर आपण काय करू शकता, आपल्या मोबाईलमध्ये आपल्या आईचे, बहिणीचे किंवा आपल्या सिस्टरचे, आपल्या कोणाचे पण, आपल्या बायकोचे किंवा कोणाची बी आपण काय करू शकता, आपले फॉर्म इथं भरू शकतो. तर सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरले जाऊ शकतात. तर बघू शकता आपल्या गावामध्ये सेतू असेल, ऑनलाईन सेंटर असेल, तिथे जाऊन आपण काय करू शकतो, हे फॉर्म आपण भरू. अर्ज करण्याची प्रक्रिया पाहू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया आणि इथे आपल्याला वेबसाईट पण दिलेली आहेत. तर काय इथं बघू शकता. इथं अंगणवाडी केंद्र दिलेला, बालविकास दिलेला आहे, नगरी आदिवासी ग्रामपंचायत, वार्ड क्रमांक, सेतू इत्यादी इथं काही सांगितलेलं आहे. पण मी तुम्हाला मेन इम्पॉर्टंट चीज अशी दाखवणार आहे, म्हणजे फॉर्म कसा असतो. मेन पॉईंट येतो की जो फॉर्म असतो, माझी लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म असतो, तो फॉर्म कसा पाहायला असतो आणि कसा दिसतो. जसे साईडनं पाहू शकता तो हा फॉर्म असा असतो की सर्वात पहिले काय करायचं मित्रांनो पाहू शकता, महिलेचे पूर्ण नाव, महिलेचे लग्नाआधी पूर्ण नाव असावे. एक्झाम्पलसाठी महिलेचे लग्न आधुले नाव म्हणजे पाहू शकता. सर्वात पहिले तुमची आई, बहीण कोणी असेल तर त्यांचं काय होतं माहिती आहे का, लग्न आधुलं नाव. जसं की पाहू शकता एक्झाम्पल तिच्या महिलेचे नाव काय असेल, महिलेचे नाव तिचे वडिलांचे नाव आणि तिचे आडनाव. नंतर काय होते, महिलेचे लग्नानंतरचे नाव. नंतर काय येतं माहिती आहे का, महिलेचे नाव, तिच्या पतीचे नाव आणि तिचे आडनाव, दुसरे आडनाव. जे पहिले होते लग्न आंदोलन ते वरती आणि दुसरे खालती. तर पाहू शकता जन्मतारीख, तर पाहू दिनांक 0 आपल्या काय सांगतात 07, महिना 01, वर्ष 1900 काही 97, 95, 96, 98 काही असेल ते असेल, 2001 आपण काही पण टाकू शकता. तर मित्रांनो जन्माचे ठिकाण इथं आपण काय करू शकतो, जन्माचे ठिकाण टाकू शकतो. हा प्रॉब आपल्या साईडने दिसत आहे पाहू शकता. जिल्हा एक्झाम्पलसाठी आपण इथं काय टाकू शकतो, आपण जिल्हा टाकू शकतो. जसे माझा जिल्हा बुलढाणा आहे तर बुलढाणा टाकू शकतो. इथं गाव एक्झाम्पलसाठी माझं गाव बोरियड गाव आहे, तर आपण काय करता बोरियड गाव इथे टाकू शकता. तर पिनकोड, पत्ता, मोबाईल नंबर, जात, वर्ग इथं पाहू शकता. ST OBC NT काय आपली कास्ट असेल ते इथं आपण काय करू शकता, क्लिक करू शकता. आधार क्रमांक मित्रांनो, आधार क्रमांक इथं जरुरी आहे आणि आधार क्रमांक टाकावाच लागतो. तर मित्रांनो पाहू शकता हा एकदम इझी आणि एकदम सोपा पद्धतीने होणारा फॉर्म आहे आणि हा कोणी पण भरू शकता. तुम्ही पण भरू शकता. 5 रुपयाला फॉर्म आणू शकता आणि हा फॉर्म कुठं जमा करायचा, ग्रामपंचायतमध्ये जमा करू शकता. जी अंगणवाडी सेविका होती तिच्यापाशी करू शकता आणि हा फॉर्म आपण तहसीलमध्ये जमा करू शकता आणि याचा फायदा आपण पुरेपूर उठवू शकता. तर मित्रांनो पाहू शकता. तर नारी शक्ती प्रकार, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदनीस. तर मित्रांनो पाहू शकता हे आपल्याला काय आहे, सर्व खालीलप्रमाणे कागदपत्र अपलोड करण्याची यावी. तर मित्रांनो जे कागदपत्र सांगितले आहेत ते पाहू शकता. आपल्याला बँक पासबुक, अर्जदार हमीपत्र मी तुम्हाला सांगितलं आहे, अर्जदाराचे फोटो सर्व इथं दिलेले आहे. ते काय करू शकता आपण इथं वाचू शकता आणि हे काय करू शकता, जर तुम्हाला फॉर्म पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला फॉर्म देईल, तिथून डाउनलोड करू शकता आणि तिथून आपण PDF काढू शकता. तुम्हाला जो फॉर्म आहे मी
फ्री ऑफकोर्स म्हणजे आपल्याला फ्री आपल्याला हा फॉर्म मिळणार आहे. फ्री काय मिळणार आहे, कारण की तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल किंवा सबस्क्रायबर नसाल चॅनलला सबस्क्राईब करून द्या, किंवा कारण की तुम्हाला जे व्हिडिओज मिळतात ते बी मराठी लँग्वेजमध्ये मिळतील. आणि माझं एक चॅनल आहे ते हिंदी लँग्वेजमध्ये, आणि जे मराठी व्हिडिओ मी बनवायला कोशिश करतो, आणि माझी लँग्वेज ही मराठीच आहे. पण मला काय आहे माहिती आहे का, मी जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा माझ्या तोंडामधून काय होतात माहिती आहे का, हिंदी लँग्वेज जे हिंदी शब्द होतात ते कन्व्हर्सेशन होतात, म्हणजे ते तोंडातून शब्द निघतात. त्याकरता मला माफ करायचं, कारण की मी तुम्हाला कोशिश करतो की पुरेपूर जी इन्फॉर्मेशन जी माहिती आहे तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंही. भेटू मग नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय हिंद.